शुभ सकाळ सगळ्यांना। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते। आणि होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये आपल्या सगळ्यांच्या निराशा, दारिद्र्य, आळस यांचे आज आपण दहन करणार आहोत आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद येवो, सुख, आरोग्य व शांती नांदो। आणि म्हणूनच सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर होळीचा सण असो किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपली भारतीय संस्कृती ही खूप वेगळ्या वेगळ्या सणांनी नटलेली आहे, वेगवेगळ्या परंपरेने नटलेली आहे। आपली भारतीय संस्कृतीचा जर आपण अभ्यास केला ना आणि खूप निरखून तिला बघितलं ना तर एवढं सुंदर आपली भारतीय संस्कृती आहे। प्रत्येक वेगळ्या वेगळ्या महिन्याला वेगवेगळे सण येत असतात, खूप सुंदर असे सण असतात। प्रत्येक सणामधनं आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळत असतात आणि इतर दिवशी आपल्याला खूप असा उत्साह येण्यापेक्षा सणांच्या दिवशी आपल्याला खूप उत्साह येत असतो आणि खूप असं उल्हासित वाटत असतं। आजूबाजूचं वातावरण, आपलं घरातलं वातावरण असो किंवा आपल्या आजूबाजूचं सराउंडिंगसुद्धा, मग ते गाव असो किंवा सोसायटी असो, कॉलनी असो, अपार्टमेंट असो, बिल्डिंग असो, कुठल्याही ठिकाणाचं वातावरण खूप सुंदर वाटत असतं त्या दिवशी। प्रत्येकाच्या घरामधनं दिवाळीच्या वेळेस फराळांचा वास येत असतो, सुगंध येत असतो। होळीच्या वेळेस पोळीचा गोडाधोडाचा सुगंध येत असतो। असा वेगळ्या वेगळ्या सणांना वेगळ्या वेगळा सुगंध येत असतो, त्याच्यामुळे खूप छान उल्हासित वातावरण वाटत असतं। आणि आज आहे होळी, तर ह्या होळीच्या दिवशी आपण आपल्याकडच्या प्रत्येक भागाची पद्धत ही वेगवेगळ्या प्रकारची असते। कोणाकडे होळीला काय केलं असतं, कोणाकडे कशी पद्धत असते। प्रत्येक भाग हा प्रत्येक सणांनी वेगवेगळ्या टाईपचा म्हणजे त्याच्यामध्ये आपण सेलिब्रेशन करत असतो, साजरा करत असतो। आणि बरं का आपल्याला आहे ना, जेव्हा सण असतात ना तेव्हा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, तेव्हा ह्या लहान मुलांना प्रत्येक सणाचं महत्त्व सांगितलं गेलं पाहिजे। काही मुलांना खूप प्रश्न विचारायची सवय असते की हे का सेलिब्रेशन केलं जातं। त्रिशा मला नेहमी विचारत असते, आता तिला कळायला लागलं, 9 वर्षाची झाली असल्यामुळे ती मला नेहमी विचारत असते की मम्मा होळी का सेलिब्रेट केली जाते, दिवाळी का सेलिब्रेट केली जाते। तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना ह्या सणांचं महत्त्वसुद्धा माहिती असणं तेवढंच महत्त्वाचं असतं। कारण की आपल्याला जर ह्या सणांचं महत्त्व माहिती राहिलं ना तर आपण आपल्या पुढच्या पिढीला ह्या सणांचं महत्त्व सांगत असतो। तर आमच्या खानदेशी भागामध्ये होळीला पुरणपोळी करत नाही, तर आम्ही होळीला करत असतो ते खानदेशी संस्कृतीतील होळी दहनाच्या दिवशी आम्ही होलिका मातेला लोकप्रिय नैवेद्य म्हणजे लाडवे करतो, कोणी फुनकं करतं, कोणी लाडव्यांसोबत चिचवाणी करत असतं, तर आम्ही फुनके आणि कानोले करत असतो। तर सकाळी मी 11 वाजेला म्हणजे 10-11 वाजेलाच मी इथं फुनक्यांची डाळ टाकलेली होती। फुनके म्हणजे कोणी त्याला मुंडके म्हणत असतं, आम्ही फुनके म्हणतो। आणि याच्यासोबत आम्ही गव्हाच्या पिठाची पोळी जशी लाटतो ना तसं आम्ही कानोले बनवत असतो। तर इथं चवळीची डाळ, थोडीशी मठाची डाळ म्हणजे मटकीची डाळ असते, तुरीची डाळ, थोडी हरभऱ्याची डाळ, थोडी मुगाची डाळ, अशा सगळ्या प्रोटीनयुक्त डाळींचं आम्ही पुरणपोळी करत नाही, आमच्याकडे कधीच पुरणपोळी करत नाही। तर आम्ही इथं फुनके करत असतो। तर फुनक्यांची डाळ मी सकाळीच टाकून दिली आणि दुपारच्या जेवणाला मी बनवायला सुरुवात केली। तर आज मी थोडं डाएट सुरू केलं आहे 2-3 दिवसापासून। तर डाएटमध्ये मी सकाळी दलिया खाणार होती, मला भाजी भाकर किंवा भाजीपोळी खायला कंटाळा येत होता, म्हणून मग मी इथं दलिया बनवायला घेतली। दलिया बनवल्यानंतर मला वरणचं सूप बनवायचं होतं, त्यानंतर ताक बनवायचं होतं आणि घरातली पण बऱ्याच पद्धतीने आवराआवर करायची होती। कारण की संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण आहे आणि ह्या दिवशी होलिका पूजन असतं, होळीचं पूजनसुद्धा असतं आणि ह्याच दिवशी सत्यनारायणसुद्धा असतो। कारण फाल्गुन महिन्यात येणारी जी पौर्णिमा असते, ही पौर्णिमा आपल्याला होळी पौर्णिमा असं सुद्धा हिला ओळखली जाते किंवा हिला हुताशनी पौर्णिमा असंही म्हणतात। आणि हे मुळात म्हणजे हे शिशिर ऋतू हा गारवा घेऊन येतो, तसाच तो पानगळही सुरू करतो ह्या दिवसांमध्ये। बघा आपल्या आजूबाजूला झाडं असतील, आपल्या घरी झाडं असतील, तर त्यांची पानगळ सुरू झालेली आहे, पानं गळायलासुद्धा सुरू झालेली आहे आणि पानगळ होऊन पानांचा भला मोठा ढीग जमा व्हायला लागतो। झाडांचे अक्षरशः हुबे खराटेसुद्धा आपल्याला दिसायला लागतात। अशा वेळी थंडीच्या गारव्यातून शरीराला किंवा मनाला थोडी ऊब देणारी होळीसुद्धा साजरी होत असते। आणि ही होळी जेव्हा प्रज्वलित करण्यासाठी
आपण ही खराटे लावलेली झाडे आणि जमा झालेला पाचोळासुद्धा मुख्यतः या होळीमध्ये म्हणजे वापरायला पाहिजे असा सुद्धा संकेत असतो या होळीमागचा. आणि ही जी होलिका असते तर ही होलिका एक राक्षसीसुद्धा होती असा संदर्भ पुराणाच्या कथांमध्ये सुद्धा आहे. तर इथं मला सकाळी यांना नाश्त्याला इडली बनवली होती, ढोकळा बनवला होता. तर मी ढोकळ्याची इडली बनवत असते. ढोकळा शिजायला खूप वेळ लागतो, म्हणून मग ढोकळ्याची इडलीच मला बनवायची होती. तर मग मी माझ्यासाठी सुद्धा इथं ठेवून घेतलं. जेव्हा यांना सकाळी नाश्त्याला बनवलं तेव्हा माझ्या तोंडाला पाणी येत होतं. तर मला नाश्ता करायला चालत नाही, म्हणून मग मी जेवणात ही थोडीशी माझ्यासाठी आणि मुलींसाठी इडली बनवून घेतली. तो ढोकळ्याचं प्रिमिक्स असतं, पण ढोकळा शिजायला खूप उशीर लागत असल्यामुळे मी डायरेक्ट इडलीच बनवते त्याची छोटी छोटी. ओन्ली 7 and 8 मिनिट्स, 8 मिनिटामध्ये ती इडली तयार होऊन जाते आणि खायला पण ढोकळ्यापेक्षा छान सॉफ्ट लागत असते. तर मला खायची असल्यामुळे मी इडली बनवून घेतली. इडली फक्त 10 मिनिटात तयार होते. फोडणी वगैरे तडका वगैरे देऊन छान सॉफ्ट अशी इडली बनत असते ही. आणि आजचाच दिवस काय, प्रत्येक सणांचा दिवस म्हणजे आपल्या स्त्रियांसाठी, सुवासिनी भगिनींसाठी खूप धावपळीचा असतो. कारण की काय असतं ना, रक्षाबंधन असो किंवा मग कुठलाही सण असो, त्या दिवशी होळी असो त्या दिवशी पौर्णिमाच येत असते. आणि पौर्णिमेच्या दिवशी खूप साऱ्या पूजा असतात. आणि आज तर खूप छान दिवस आहे, कारण की आज गुरुवार पण आहे, आपल्या गुरूंचा वारही आहे आणि पौर्णिमा पण आहे. सत्यनारायणही करायचं आहे, सेवाही करायच्या आहेत, स्वामींचं सारामृतही वाचायचं आहे संध्याकाळी. आणि होलिका मातेला दर्शन घ्यायला, होलिका मातेची पूजा करायला सुद्धा आपल्याला जायचं असतं संध्याकाळी. त्यानंतर आपल्याला नैवेद्यही वेळेवर बनवायचा असतो. होळीच्या दिवशी आपण म्हणतो की होळीच्या दिवसापासून दिवस मोठे यायला सुरुवात होऊन जातील, संक्रांतीपासून दिवस मोठे यायला सुरुवात होऊन जाईल, दिवाळीला छोटे दिवस असतात. परंतु काम जेव्हा आपण घरात करत असतो ना, तेव्हा दिवस मोठा असो का छोटा असो तो कळतही नाही की दिवस कसा निघून जातो आणि कसा सकाळी उगवलेला सूर्य हा संध्याकाळी मावळतीला कसा जातो हे कळतच नाही. तर अशा प्रकारे माझा दुपारचा हा लंच होता, डाएट लंच. आणि त्यानंतर मग मी संध्याकाळी सत्यनारायणाला पूजेला बसायच्या पहिले मी इथं फुनके असतात त्यांची डाळ मी मिक्सरमधनं वाटून घेतली आणि म्हटलं पूजा झाल्यानंतर, सत्यनारायण केल्यानंतर मग मी फुनके लाटायला घेईल. तर इथं मी कणिकही मळून ठेवली म्हणजे छान मुरवून जाईल. हे बघा, 12 महिन्यामधनं जेवढेही आपले सण येत असतात ना, प्रत्येक सणामधनं आपल्याला काहीतरी शिकायचं असतं. आणि मी तरी ह्या सणांचा आता अभ्यास करणं सुरू केलेलं आहे. कारण की प्रत्येक सणामधनं आपण जेव्हा असं म्हणतो की आजकालचा जमाना हा खोट्याचा जमाना आहे किंवा लोकांना खोटीच लोकं जास्त आवडतात, खरी लोकं आवडत नाही. पण एकंदरीत आपण अभ्यास केला ना, तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवढेही सण झालेले आहेत, एवढ्या प्रत्येक सणामध्ये जरी व्हिलन हा सुरुवातीला जिंकतो, जरी खोटारडी लोकं हे सुरुवातीला जिंकत असतात, पण विजय हा नेहमी सत्याचाच होतो. तुम्ही प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा. कारण की जरी भगवान रामांना 14 वर्ष वनवास झाला, तरीसुद्धा शेवटी जिंकले कोण? राम. ज्यांनी रामाला शिक्षा दिली, 14 वर्षाचा वनवास केला भगवान रामांना, रामचंद्रांना, तरीसुद्धा आजही पूजा होते ती सीतामातेची आणि रामचंद्रांचीच. त्यानंतर प्रत्येक सण तुम्ही बघा, प्रत्येक सणामागे जे सत्य आणि जे खरं होतं त्याच लोकांचा विजय झालेला आहे. आणि जी खोटारडी लोकं होती त्या लोकांचाच पराजय झालेला आहे आज. तर म्हणून कधीही सत्याची कास सोडायची नसते. सत्य हे नेहमी विजयच घेऊन येत असतो आणि खोटारड्या लोकांचा नेहमी पराजय होत असतो. तर आपण म्हणतो की लोकांना आजकाल सत्य चालत नाही, पण असू द्या, आपला विजय हा शेवटी होईल. आणि भगवान के घर घर में देर आहे, अंधेर नाही असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की सत्य हे नेहमी सत्यच असतं आणि ते सत्याची कास धरूनच माणसाने चाललं पाहिजे. तर इथं आम्ही सोसायटीत आलो होतो आणि सोसायटीत होळीचा कार्यक्रम सुरू झाला होता. तर संध्याकाळी भजन संध्या पण होती आणि होळी पण होती.
जेव्हा असे वेगवेगळे सण येत असतात ना, तेव्हा प्रत्येक ठिकाणी काहीतरी कीर्तन किंवा भजन काहीतरी असं वेगवेगळ्या गोष्टी आयोजित केल्या असतात आणि वेगवेगळ्या प्रकारची सगळ्या टाईपची लोक मराठी हिंदी सायडर खाली उतरून सगळे एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देऊन हक करून अशा प्रकारचे कार्यक्रम साजरा करत असतात, सेलिब्रेशन करत असतात. तेव्हा खूप छान वाटत असतं. आणि इथं आमच्या सोसायटीने जे गरीब लोक असतात, आपण सगळी लोक जेव्हा काहीतरी सण साजरा करत असतो तेव्हा जे गरीब लोक असतात त्यांना सण साजरा करता येत नाही, काही खाता येत नाही गोडाधोडाचं, म्हणून जी रॉबिनहूड आर्मीचे जे लोक असतात ती लोक प्रत्येक वर्षी होळीला सोसायटीमध्ये येऊन आम्ही काय करतो, सोसायटीतले लोक पुरणपोळी सगळे जितके पुरणपोळी बनवत असतात तर ते पुरणपोळी एकत्र जमा करतात आणि इथं होळीच्या दिवशी खाली सोसायटीमध्ये एक बॉक्स ठेवलेला असतो. त्या बॉक्समध्ये प्रत्येक महिला ही तिच्या परीने तिच्या यथाशक्तीने इथं पुरणपोळी घेऊन येते आणि इथं सगळे जमा करतात आणि ते रॉबिनहूड जे लोक असतात, रॉबिनहूड आर्मीचे लोक ते घेऊन जातात आणि गरीब लोकांना त्यांचे वाटप करत असतात. खूप सुंदर अशा प्रकारचं हे आयोजन केलेलं असतं. तर एकंदरीत होळी म्हणजे काय, तर हिरण्यकशिपूला जेव्हा त्याचा रागाचा उद्रेक झाला होता आणि त्याने भक्त प्रल्हादाचा वध करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले होते. त्याने हत्तीच्या पायाखाली सुद्धा दिलं भक्त प्रल्हादाला, मोठमोठ्या सर्पाच्या कोठडीत कोंडलं, भोजनांमध्ये विषप्रयोग केला, पण या सर्वांचा काहीच उपयोग झाला नाही. आणि जेव्हा स्वतःच्या भावाला हिरण्यकशिपूला अत्यंत क्रोधात पाहून होलिकेने म्हणजे हिरण्यकशिपूची जी बहीण होती तिने एक युक्ती शोधली आणि होलिकेला ब्रह्मदेवांकडून एक वर प्राप्त झाला होता की अग्नी तिचं काहीच नुकसान करू शकणार नाही, परंतु या वराचा उपयोग तिने चांगल्या ठिकाणी न करता अयोग्य गोष्टीसाठी तिने तो प्रयोग केला आणि त्या सुडाच्या भावनेने पेटून तिने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसविले आणि सर्व बाजूंनी अग्नी लावण्यास सांगितले होते. तिने स्वतःला प्राप्त झालेला वराचा उपयोग प्रल्हादाचे अहित करण्यासाठी केल्यामुळे ब्रह्मदेवांकडून मिळालेला वर निष्क्रिय झाला. अग्नीमुळे होलिका जळून तिची राख झाली. जेव्हा अग्नी पूर्ण शांत झाला तेव्हा हिरण्यकशिपूला प्रल्हादाच्या मृत्यूची बातमी ऐकण्यासाठी जवळ गेला व तर त्याला असे दिसले की आपली प्रिय बहीण होलिका ही आगीत भस्म झाली होती आणि प्रल्हाद सुरक्षितपणे भगवंताचे नामस्मरण करत आहे. होलिकाने अधर्माचा स्वीकार करून कपटाने छोट्या प्रल्हादाला मारण्याचा कट केल्याने तिचा मृत्यू झाला. तर अशा प्रकारे अधर्मावर धर्माचा झालेला हा विजय आणि म्हणून आपण होळी साजरा करीत असतो. तर इथं अशा प्रकारे आपण होळी प्रत्येक वर्षी साजरा करतो आणि इथं मी पण होळीचा नमस्कार करून नैवेद्य वगैरे करून सगळं व्यवस्थित छान केलं आणि होलिका मातेला एकच सांगितलं की प्रत्येक वर्षाला तू जशी माझ्या प्रत्येक सणांना भरभराट घेऊन येत असतात, प्रत्येक सण हे भरभराट घेऊन येत असतात, आपला ग्राफ्ट हा वरवर जात असतो, तशाच प्रकारे पुढच्या वर्षी माझी अशीच भरभराट होऊ दे असा मी होलिका मातेला किंवा प्रत्येक सणांना मी करत असते, प्रार्थना करत असते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.